पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। हे फसलेलं परराष्ट्र धोरण असून ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेल्या कराराचा हा परिणाम असल्याचं काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणतात। तर करून करून भागले आणि देवपूजेला लागले अशी घणाघाती टीका रोहिणी खडसे यांनी केलेली आहे। जाहिरातींवर हजारो कोटी खर्च करता तो आधी थांबवा असा सल्ला सुद्धा रोहिणी खडसे यांनी दिलेला आहे। हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे। अमेरिकेच्या दबावाखाली, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेला करार याचा हा परिणाम या ठिकाणी आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिली नाही अशी देशाची आमच्या परिस्थिती झालेली आहे। एका अमेरिकेबरोबर संवाद साधत असताना या सगळ्या गोष्टी कारणीभूत या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि आपण बघितलं असेल की टॅक्सच्या संदर्भात ज्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं गेलं की या टॅक्स संदर्भातला निर्णय झालेला आहे का, ते म्हणले मला माहीत नाही, कॉमर्स मिनिस्ट्रीला विचारा। काल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी काही आव्हानं आपल्या सगळ्यांसाठी दिलेत की नेशन फर्स्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी आपल्याला केली आहेत। पण त्यामध्ये माझी त्यांना विनम्रपणे विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील, यांच्यापासून हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा। गेल्या निवडणुकीमध्ये जर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर आपण दणदणून तिथे प्रचार केला, प्रचार सभा घेतल्यात, पैसा खर्च केला, सगळं झालं, आणि ते 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आपण आज हे जनतेला आव्हान करतोय। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र पाठवलेलं आहे। शासकीय दौऱ्यांमध्ये मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर मर्यादित करा अशी मागणी नाना पटोले यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केलेली आहे। तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मोदी यांच्या या आवाहनांवर घणाघाती टीका केलेली आहे। निवडणुकीनंतर हे असं अपेक्षितच होतं असं आव्हाड म्हणतात। घोड्यावरून जय मोदी म्हणत प्रवास करायचा का असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आता उपस्थित केलाय। हे सरकार अधोगतीकडे नेण्याचं काम करतंय याचं हे उत्तम उदाहरण असल्याची टीका सुद्धा आव्हाड यांनी केलेली आहे। इन्होंने कल रात को दिए हुए बयान में कहा कि पेट्रोल डीजल का कम इस्तेमाल करो, सोना चांदी कम खरीदी करो। ये तो चुनाव के बाद होना ही था। क्यों झूठ बता रहे थे कि हमारे पास बहुत पेट्रोल है, बहुत डीजल है। आने वाले दिनों में पेट्रोल और डीजल के भाव कम से कम 30-40 रुपए से बढ़ने वाले हैं। अब वो घोड़ा सस्ते में बेचने वाले हैं, गाय सस्ते में बेचने वाले, भैंस सस्ते में बेचने वाले। जय मोदी करते हुए गाय घोड़े भैंस पे बैठो और चलो अपने सफर के लिए, क्योंकि पेट्रोल डीजल मिलने वाला नहीं है। पंतप्रधान मोदींनी जनतेला तेल, पेट्रोल, डिझेल आणि सोनं खरेदीमध्ये संयम बाळगण्याचं आवाहन करताच काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधलाय। हे त्यांचे उपदेश नाहीत तर त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे। गेल्या 12 वर्षात देशाची अशी अवस्था झाली आहे की जनतेला काय खरेदी करावं, काय करू नये, कुठं जावं आणि कुठे जाऊ नये हे सांगावं लागतंय। प्रत्येक वेळी ते स्वतः जबाबदारीतनं सुटण्यासाठी जनतेवर जबाबदारी ढकलतात अशी टीका राहुल गांधींनी केलेली आहे। तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय। देशात सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी असून रिजेक्टेड मालाला आम्ही महत्त्व देत नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय। तर 1962च्या युद्धावेळी तत्कालीन सरकारनं सोनं दान करण्याचं अपील केलं तेव्हा नेहरू अपयशी ठरले होते असं म्हणायचं का, असा सवाल केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी उपस्थित केलाय। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही। मला असं वाटतं की काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे की त्यांच्या सेंट्रल लिडरशिपला स्टेटमध्ये कोणी मानत नाही। सेंट्रल लिडरशिप डिसिजन घेऊ शकत नाही। सेंट्रल लिडरशिप स्टेटला एकत्रित ठेवू शकत नाही। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची। भारताने सर्व प्रयत्न या पुरवठा साखळीला अडचणी असून सुद्धा नागरिकांपर्यंत जीवनावश्यक गोष्टी आणि सर्व पोहोचवण्याची सगळी
कामं चालू ठेवली आहेत, कामं केली आहेत, कामं करणार आहेत. 62 के चाइना युद्ध के समय हमारे पास सोने की कमी थी और उन्होंने आह्वान किया था, देश से आह्वान किया गया था, माँ बहनों ने, हमारी बेटियों ने, शादीशुदा बेटियों ने मंगलसूत्र तक दान दिया था. नई गाड़ी खरीद सकते हैं तो ईवी खरीदे, नहीं खरीद सकते हैं तो सप्ताह में एक दिन गाड़ी बंद रखें, कार पूल बनाए, मेट्रो से चले, बस से चले, सब कम से कम सप्ताह में एक दिन 2 दिन. राहुल गांधींसारखा बुद्धू राजकारणी मी पाहिलेला नाही अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेली आहे. राहुल गांधींना तर अपयश आणि यश याच्यातला फरक सुद्धा कळत नाही. त्यांनी जर काँग्रेसच्या राजवटीतच काही चांगलं केलं असतं तर त्यांच्या पक्षाची आज ही अवस्था झाली नसती असा टोला सुद्धा नारायण राणेंनी लगावलाय. राहुल गांधी म्हणतो काय बोलले ते मोदीनं अपयश आहे. अपयश त्याला अपयश आणि यश मधला फरकच कळत नाही. एवढा बुद्धू राजकारणी मी नाही पाहिलं, खरं सांगतो. तो जो लोकसभेत जसा वावरतो, बोलतो, यावर्षी भाषणं ऐकली असतील तुम्ही, काय भयानक बोलतो तो. पंतप्रधानांना काय उद्देशायचं ते पण त्याला माहित नाही. तू तुझ्या इकडचे जे काँग्रेसच्या राजवटीत जे झालं ना, सत्ता चालत होती, ते यश तेव्हा मिळवलं असतं ना तर तुमच्या पक्षाची ही दशा झाली नसती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.